नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत, रोटेशनल डायनॅमिक्स. चॅप्टर सुरू करण्याअगोदर काही बेसिक टर्म आपण पाहून घेऊया, जसं की मेकॅनिक्स, मेकॅनिक्स इज दी ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the motion of the particle, body or object. ओके, म्हणजे मेकॅनिक्स ही फिजिक्सचीच ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण पार्टिकलचं किंवा बॉडीचं मोशनचे आपण स्टडी करत असतो. ओके, मेकॅनिक्सचे पुन्हा दोन पार्टमध्ये विभाजन झालेलं आहे. पहिलं आहे स्टॅटिक्स आणि दुसरं आहे डायनॅमिक्स. ओके, तसं या चॅप्टरमध्ये स्टॅटिक्सची काही गरज नाही आहे, तरी सांगतो तुम्हाला मी. स्टॅटिक्स इज ब्रांच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ दी बिहेवियर ऑफ बॉडी when force acting on it is equal to 0. Okay, and dynamics is the branch of mechanics which deals with the motion of the particle under the action of external forces. Okay, further dynamics classified into two types. First is kinematics and second is kinetics. Okay, kinematics is the branch of mechanics which deals with the motion of the particles or body without considering the references of forces. Okay, and kinetics is the branch of mechanics which deals with the motion of the bodies with considering the external forces or forces acting on it. Okay, तसं तुम्हाला समजत असेल अशी अपेक्षा करतो, परंतु मी एका एक्झाम्पलद्वारे तुम्हाला हे समजून सांगतो. समजा सरफेस ऑफ रोडवरती एक व्हेकल आहे स्टँडिंग पोझिशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावरती सध्या कुठलाही एक्सटर्नल फोर्स एक्झर्ट झालेला नाही. पण जरी हे स्टँडिंग पोझिशनला असेल तरी वेट एमची हे डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट व्हायला असतं. आणि नॉर्मलला त्या बॉडीच्या नॉर्मलला जे फोर्स एक्झर्ट झालेलं असतं त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. हां, ओके, तर याच्यामध्ये आपण जे याच्यामध्ये पॅरामीटर्स आलेले आहेत किंवा फिजिकल क्वांटिटीज आलेले आहेत त्याची स्टडी करतो. पण त्यावेळेस फोर्सेस जे असतात ते इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये असतात किंवा रेस्टमध्ये असतात. ओके, ही झाली स्टॅटिक्स. सॉरी, आता डायनॅमिक्स पहा. समजा रोड सरफेसवरती एक व्हेकल आहे. ओके, आणि ती मोशनमध्ये आहे, बॉडी ही मोशनमध्ये आहे. त्याच्यावरती जेवढे फिजिकल क्वांटिटीज किंवा पॅरामीटर एक्झर्ट झालेले आहेत, नॉर्मल रिॲक्शन असो, वेटिंग असो, सेंट्रिफ्युगल फोर्स असो, त्याची आपण स्टडी करतो. ह्या मोशनला आपण डायनॅमिक्स असं म्हणतो किंवा त्या ब्रांचला आपण डायनॅमिक्स म्हणतो. ठीक आहे, आता डायनॅमिक्सचे जो दोन प्रकार पडले आहेत, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स. कायनेमॅटिक्समध्ये आपण बॉडीच्या मोशनची स्टडी करत असतो, पण त्यामध्ये फोर्स किंवा जे मास आहे ते आपण काही कन्सिडर करत नाही. जसं की मी तुम्हाला काही फिजिकल क्वांटिटी सांगतो. डिस्प्लेसमेंट असो, व्हेलॉसिटी असो, ॲक्सेलरेशन असो, हे कशामध्ये ते कायनेमॅटिक्समध्ये. ठीक आहे, आता कायनेटिक्समध्ये आता कायनेटिक्समध्ये काय असतं,
त्या बॉडीची मोशन जे आहे त्या मोशनमध्ये फोर्स किंवा मास जर कन्सिडर केला आपण आणि त्या मोशनला एक्सप्लेन जर केलं तर त्या ब्रांचला मेकॅनिकच्या ब्रांचला आपण कायनेटिक्स म्हणतो. ओके. तर आपल्या या चॅप्टरमध्ये जसं की मेकॅनिक्स, डायनामिक्स, कायनेटिक्स, कायनेमॅटिक्स असे वर्ड झाले. त्याच्यामुळे इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून तुम्हाला मी ते समजून सांगतो. ठीक आहे. आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. पहिली टर्म आहे सर्क्युलर मोशन. ओके. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट along the circumference of the circle is called as circular motion. ओके. पुन्हा चांगल्या प्रकारे आपण समजून घेण्यासाठी सर्कलचे जे पॅरामीटर्स आहेत ते अगोदर पाहूया. सर्वांना माहीतच आहे तसं हे सर्कल आहे. सर्कलचा हा काय सेंटर आहे. जर समजा आपण सर्कलपासून ते सर्कम्फरन्सवरती लाईन सेगमेंट ड्रॉ केला तर त्याला आपण रेडियस म्हणतो. ठीक आहे. सेंटरमधून जाणारी जर लाईन असेल आणि ती दोन्ही साईडला सर्कम्फरन्सच्या दोन्ही साईडला टच होत असेल तर आपण डायमीटर म्हणतो. सध्या याची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे. आणि हा पूर्ण जो भाग आहे याला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. जर समजा पार्टिकल बॉडी ऑब्जेक्ट हा सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती मूव्ह होत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे. तसंच मी तुम्हाला पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो बघा. रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर. ओके. रेडियस वेक्टर म्हणजे काय? वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल to the position of particle. This is the position of particle along the circumference. Okay. This radius vector is also called as position vector. Why it is called as position vector? Because this vector indicates the position of the particle performing circular motion on the circumference with respect to center of origin. Okay. Why this is called as this vector is called as radius vector because its magnitude is equal to radius of that circle. Okay. तर कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया आपण. पहिला आहे सर्क्युलर मोशन इज ॲक्सेलरेटेड मोशन. तर तुम्हाला माहिती आहे बॉडीचं ॲक्सेलरेशन कधी होत असतं ते ज्यावेळेस बॉडी ही रेस्ट पोझिशनला असते त्यावेळेस तिचं काही ॲक्सेलरेशन होत नाही. आपल्याला माहिती आहे न्यूटनच्या लॉनुसार. जर समजा हीच बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये मूव्ह होत असेल त्यावेळेस सुद्धा आपण काय म्हणतो ॲक्सेलरेशन झालेलं नाही. पण जर समजा ही जी बॉडी आहे ही जर नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल किंवा कंटिन्युअसली डिस्प्लेस होत असताना कंटिन्युअसली त्याची जर समजा व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतो जे मोशन आहे ते ॲक्सेलरेटेड मोशन आहे. मग आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना बॉडीची किंवा त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जी आहे ती कशी चेंज होते बघा. त्यासाठी आपण काय करूया त्या सर्कलवरती 3 पॉईंट घेऊया. 3 पोझिशन घ्या ए बी सी. ठीक आहे. ज्यावेळेस पार्टिकल हा ए पोझिशन होता त्यावेळेस ह्या पार्टिकलची किंवा ऑब्जेक्टची जी डायरेक्शन आहे किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती अशी अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो मी ज्यावेळेस पार्टिकल ए पोझिशनला होता त्यावेळेस
त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही अपवर्ड आहे. ठीक आहे. ज्यावेळेस पार्टिकल हा बी पोझिशनवर असणार आहे त्यावेळेस डायरेक्शन व्हेलॉसिटीची ही इकडे असेल. ज्यावेळेस पार्टिकल सी पोझिशनला असणार त्यावेळेस डाऊनवर्ड आहे. तर याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी जी आहे पार्टिकलची कंटिन्युअसली चेंज होत चालते. कधी ज्यावेळेस तो सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतो त्यावेळेस. म्हणजे याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे बॉडीचं काय होते, ॲक्सिलरेशन होते. म्हणून आपण काय म्हणतो, ज्या वेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याचं ॲक्सिलरेशन होतं, किंवा हे जे सर्क्युलर मोशन आहे ते ॲक्सिलरेटेड मोशन आहे. ठीक आहे. दुसरं आहे सर्क्युलर मोशन इज पिरियडिक मोशन. पहिलं काय पाहिलं आपण, ॲक्सिलरेटेड मोशन. ओके. तर पहा, पिरियडिक मोशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आपण याच्या अगोदर बहुतेक 1-2 चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. पिरियडिक मोशन म्हणजे द मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम और स्पेस और डिस्टेंसेस. ओके. In circular motion, particle performing circular motion repeats its path after the same trajectory or curve. Okay. Due to this, circular motion is a periodic motion. Okay. त्याच्यानंतर आपण पाहूया कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. जस्ट मी चॅप्टर सुरू करताना कायनेमॅटिक्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं होतं. कायनेमॅटिक्समध्ये जसं की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन अशा टर्म घेतात. तर हे सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशनमध्ये आपण कायनेमॅटिक्स पाहणार आहे. पहिलं आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. ओके. अँड इट इज डिनोटेड बाय द लेटर थीटा. ओके. कन्सिडर a particle performing circular motion in anticlockwise direction. Okay, this is the center of the circle. This is the radius vector. Okay, O A. Suppose particle move from A position to B position. Okay, when particle move from A to B, then this radius vector move like that. Okay. Okay. The angle traced by this radius vector at any instant at the center of the circle is called as angular displacement. Okay. This radius traces the angle theta and particle move from A to B. Okay. Already we have seen the unit of angular displacement, radian, or simple rad. Okay. Now second is angular velocity. Angular velocity. It is denoted by the letter O. Okay.
the rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. आता ही मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे, पण आपल्याला हेही माहिती पाहिजे की नेमकं रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय? हाऊ वन क्वांटिटी चेंजेस in relation to another quantity. Okay, or in another word we can say that how one quantity varies with respect to another quantity. Okay, इथं पहा दोन क्वांटिटी आहेत. आताच मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली, the rate of change of angular displacement with respect to time. म्हणजे इथं दोन फिजिकल क्वांटिटी आहेत. पहिली आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दुसरी आहे टाइम. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ते टाईमच्या दृष्टिकोनातून कसं चेंज होते ते म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट with respect to time or divided by time, or we can say that change in time, or in another word we can say that time required to cover a distance from one position to another position. Okay, now change of angular displacement means theta 2 minus theta 1 divided by theta minus theta. Okay, this is the change of angular displacement, this is change of time. Okay, from this equation shall I write d theta by this is the relation for angular velocity in terms of angular displacement. Okay, SI unit रॅडियन, थीटाचं काय रॅडियन, आणि खाली डिवाइडमध्ये काय टाइम आहे म्हणजे सेकंड. अँग्युलर व्हेलॉसिटी युनिट काय रॅड पर सेकंड, रॅडियन पर सेकंड. ओके, तर थर्ड आपण पाहूया अँग्युलर ॲक्सिलरेशन. angular acceleration, it is denoted by letter alpha. ठीक है, जैसा अपन angular velocity definition पाहिजे तसेच angular acceleration, the rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. Okay, angular acceleration is equal to change of angular velocity with respect to time. Okay, change of angular velocity means omega 2 minus omega 1 divided by t2 minus d1. From this equation shall I write d omega by dt. Okay, here alpha, this is the relation for angular acceleration in terms of angular velocity. Okay, SI unit आताच आपण पाहिलं ओमेगाचं काय युनिट आहे रॅडियन पर सेकंड, आणि पुन्हा इथं खाली काय डिवाइडमध्ये सेकंड, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता पहा याच्या अगोदर आपण लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर लिनियर किंवा ट्रान्सलेशन व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन या टर्म आपण मागच्या वर्षी पाहिलेल्या आहेत. पहा आता सर्क्युलर मोशनमध्ये आता जस्ट आपण काही टर्म पाहिले, त्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सेकंड अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि थर्ड आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, आता पहा ट्रान्सलेशन मोशन किंवा लिनियर मोशनमध्ये जे आहे
आपण मागच्या स्टँडर्डमध्ये डिस्प्लेसमेंट सिम्पली इट इज डिनोटेड बाय एस, angular displacement denoted by theta, angular velocity v, it is denoted by omega. Third, angular acceleration a, it is denoted by alpha. Okay, these are the physical quantities in circular motion. These three are physical quantities in translation motion. Okay, angular displacement in circular motion is analogous to linear displacement in translation motion. Analogous means सारखे. ठीक है. Similarly, angular velocity and angular acceleration in circular motion is analogous with angular velocity and this is linear acceleration. Linear velocity and linear acceleration in translation motion is analogous with the angular velocity and angular acceleration in circular motion. Okay, आता पहा आपण रेडियस वेक्टरची डायरेक्शन, वेलोसिटीची डायरेक्शन कसं पाहिलेच आहे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर्स जे आहेत, जसे की ॲक्सेलरेशन असो, त्याच्यानंतर वेलोसिटी असो किंवा डिस्प्लेसमेंट असो, यांची जी डायरेक्शन आहे ती अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन असते. जी कशानुसार ठरवलेली आहे, ती राईट हँड रूलनुसार. ओके, ही रेडियस वेक्टरची डायरेक्शन समजा. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टिकल जर समजा ए पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची टँजेन्शियल वेव्हची डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शनला आहे. ठीक आहे. तर आपल्याला जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर जे आहे, जसं की व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन आणि डिस्प्लेसमेंट, यांची डायरेक्शन कुठं असते ते आपल्याला राईट हँड रूलनुसार पाहिजे. ठीक आहे. मी तसं फिगर काढून सुद्धा सांगतो आणि प्रत्यक्ष आपण पेनाला हे करून आपण पाहूया. समजा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. ठीक आहे. ही रेडियस वेक्टर आहे, त्याची डायरेक्शन, ही व्हेलॉसिटी डायरेक्शन आहे. ठीक आहे. जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर्स असतात समजा ओमेगा, थीटा, अल्फा, त्यांची डायरेक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन असते. तर ती पहा कशी असते. राईट हँड रूल सांगतो तुम्हाला. इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन is to be held in right hand in such a way that fingers curl around the axis of rotation and thumb is outstretched along the axis of rotation. If curl finger denote the direction of motion of particle performing circular motion, then thumb indicate or denote the direction of अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर. ओके, पुन्हा सिंपल सांगतो मी तुम्हाला. जर समजा हा पेन जो आहे तो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे ती बॉडी त्या ॲक्सिस भोवती रोटेट होते. समजा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण राईट हँडमध्ये पकडला. हे जे सर्व फिंगर्स आहेत ते कर्ल केले त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती आणि थंब जो आहे तो आउटस्ट्रेच ठेवला अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर समजा हे कर्ल फिंगर डायरेक्शन इंडिकेट करत असेल का याची पार्टिकलची, जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होते, तर हा थंब काय डिनोट करणार, ते जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, जसं की अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सिलरेशन, यांची डायरेक्शन इंडिकेट करतात. हे इथं फिगरनं सुद्धा सांगितलेलं आहे. ओके, समजतं. तर सध्या आपण एवढं पाहूया. तर पुढचा भाग जो आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये शिकू. ओके, थँक्यू.